नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 17 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं डिस्काउंट जे आहे ते सुरू असणार आहे अजून 1-2 दिवस। त्यानंतर हे डिस्काउंट समाप्त होऊन जाईल। 30% डिस्काउंट तुम्हाला सगळ्या कोर्सेसवर मिळणार आहे। त्याचबरोबर चालू घडामोडीचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि डिसेंबर महिन्याचं मासिक उपलब्ध झालेलं आहे। त्याचबरोबर कंबाईन 60+ मार्कची गॅरंटी देणारी बॅच देखील आपण सुरू केलेली आहे। मग सुरू करूया आजचं सेशन। एप्रिल 2026 मध्ये बिहारचे नवे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर बिहारचे 24वे मुख्यमंत्री बनलेले सम्राट चौधरी। सम्राट चौधरी कोणत्या पक्षाचे आहे? तर बीजेपीचे आहे। बीजेपीचे पहिल्यांदा आपण जर बघितलं मुख्यमंत्री बिहारमध्ये बनलेले आहे। त्याच्या पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री कोण होते? तर नितीश कुमार होते। बिहार में बाहर हो नितीश कुमार हो, गाणं ऐकलं असेल। नितीश कुमार मुख्यमंत्री होते। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर मुख्यमंत्री पद जे आहे तर ते स्वीकारलेलं आहे सम्राट चौधरी यांनी। तर आपण जर बघितलं तर बिहारचे ते 24वे मुख्यमंत्री झालेले आहे। नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा 14 एप्रिल रोजी दिला होता। मित्रांनो, आपण जर बघितलं तर सम्राट चौधरी बिहारमध्ये मुख्यमंत्री पद भूषवणारे पहिले भाजपचे नेते ठरले आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते आणि त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026 मध्ये तुम्ही विस्डेन क्रिकेटर्स अवॉर्ड हे एवढं जरी लक्षात ठेवलं तर तरी सफिशियंट आहे। तर यामध्ये किंवा याद्वारे कोणत्या भारतीय खेळाडूला जगातील आघाडीची महिला क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलेला आहे? तर विस्डेनचा पुरस्कार जो आहे तो एका भारताच्या महिला खेळाडूला मिळालेला आहे। तर ती महिला खेळाडू आहे दीप्ती शर्मा। तर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर वुमन्स मध्ये दीप्ती शर्मा ठरलेली आहे। मेन्स मध्ये जर आपण बघितलं तर तो ठरलेला आहे मिचेल स्टार्क। आणि अजून एक भारतीय खेळाडू आपल्याला यामध्ये बघायला मिळतो, तो म्हणजे स्पेशली T20 या गटामध्ये आपण जर बघितलं बेस्ट खेळाडूचा पुरस्कार अभिषेक शर्माला मिळालेला आहे। तर विस्डेन मध्ये वुमन ऑफ द इयर पुरस्कार दीप्ती शर्मा, जी ऑलराऊंडर आहे बघा, ऑलराऊंडर। उत्तर प्रदेशमध्ये तिला ऑलरेडी एक पद जे आहे ते देण्यात आलेले DSP पद। मग आपण जर बघितलं तर ती आता विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर बनलेली आहे महिलांमध्ये, आणि पुरुषांमध्ये मिचेल स्टार्क बनलेला आहे। आपण जर बघितलं मिचेल स्टार्कने खूप जास्त विकेट जे आहे त्या ॲशेस मध्ये घेतल्या होत्या म्हणून त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे। पुढे जाऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2026 मध्ये किती किलोमीटर लांबीचा दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉर, किती किलोमीटर लांबीचा दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉर जो आहे तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे ते हे तुम्हाला सांगायचं। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉरचं उद्घाटन केलं। तो टोटल 213 किलोमीटरचा आहे। 213 किलोमीटर लांबीचा 6 पदरी हा आर्थिक कॉरिडॉर आहे, ज्यासाठी 12,000 कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च जो आहे तर तो लागलेला आहे। एवढ्यापेक्षा 12,000 कोटीपेक्षा जास्त खर्चाने तो विकसित करण्यात आलेला आहे। हा कॉरिडॉर दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यामधून जातो। त्यामुळे दिल्ली डेहराडून दरम्यानचा प्रवास वेळ आपण जर बघितलं सध्या 6 तासाहून अधिक वरून सुमारे 2.5 तासापर्यंत कमी होईल। तर हा जो कॉरिडॉर आहे हा कुठून जातो हे लक्षात ठेवायचे आपल्याला। कुठून जातो हा कॉरिडॉर? आपण जर बघितलं दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड मधून हा कॉरिडॉर जातो। त्यानंतर जर बघितलं तर नावातच आहे दिल्ली उत्तराखंड इकॉनॉमिक कॉरिडॉर, ठीक आहे। तर आपण जर बघितलं मध्ये UP राज्य आहे। त्याचबरोबर खर्च लक्षात ठेवा 12,000 कोटी, 6 पदरी हा मार्ग आहे, 213 किलोमीटर लांबी आहे आणि 6 तासाचा प्रवास 2.5 तासावर आलेला आहे। जसं समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आपल्या महाराष्ट्रात, तसंच या कॉरिडॉर मध्ये दिल्ली आणि उत्तराखंड मधला जो प्रवासाचा वेळ आहे तो कमी झालेला आहे। जल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने प्रोजेक्ट हिम सरोवर सुरू केला आहे? तर आईस तुपाज नावाची एक कन्सेप्ट जी आहे तर ती मांडली होती सोनम वांगचुक यांनी। आणि आपण जर बघितलं सोनम वांगचुक यांना जेलमध्ये टाकलेलं आहे।
तर आपण जर बघितलं तर आईस स्तूप म्हणजे काय, तर जे बर्फ असणार तर बर्फाचा अशा प्रकारे एक स्तूप बनवायचा, बर्फ साठवून ठेवायचा आणि तो बर्फ मग उन्हाळ्यामध्ये वितळल्यानंतर त्याचाच वापर जे आहे तर ते आपले पाण्यासाठी करायचा. तर अशी एक आईस स्तूप नावाची कन्सेप्ट जो आहे, आपण जर बर्फाची रचना अशा प्रकारे करून ठेवली तर तो जास्त दिवस बर्फ जो आहे तो टिकतो, मग म्हणून याला आईस स्तूपच म्हटलं जात होतं. मग असा प्रोजेक्ट जो आहे तो लडाख हे केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रोजेक्ट हिमसरोवर या नावाने सुरू करण्यात आलेला आहे. पण हे काही नवीन नाहीये, हे ऑलरेडी होऊन गेलेली गोष्ट आहे. तर लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल, केंद्रशासित प्रदेश असेल तर तिथं नायब राज्यपाल असतो आणि फक्त राज्य असेल तर राज्यामध्ये राज्यपाल असतो. तर लडाखमध्ये जे काही नायब राज्यपाल आहे विनय कुमार सक्सेना, तर यांनी हिम सरोवर प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट लडाखमधील पाण्याची जी तीव्र टंचाई आहे तर त्या समस्येवर मात करायची आहे आणि शास्त्रीय पद्धतीने बर्फाचा गोळा करायचा, म्हणजे गोळा म्हणजे गोल गोल गोळे करायचे नाही, बर्फाची व्यवस्थित रचना करायची आहे. पुढे जाऊन त्याचं रूपांतर कशात होणार आहे, जलाशयामध्ये होणार आहे. पुढे जाऊया 5वा प्रश्न. कोणत्या राज्याच्या टपाल मंडळाने इस्रोच्या कामगिरीच्या आणि आगामी मानवी अंतराळ मोहिमेच्या स्मरणार्थ एक स्मारक टपाल तिकीट आणि एक स्मरण पत्रिका जारी केली? तर कर्नाटकचं जे काही टपाल विभाग आहे किंवा टपाल मंडळ जे आहे तर त्यांनी जर बघितलं तर इस्रोचे इथून मागचे झालेले जे काही आपण म्हणूया मिशन्स आहे आणि येणारं गगनयान सारखं मिशन आहे तर त्यासाठी एक टपाल तिकीट आणि स्मरणपत्रिका जारी केलेली आहे. इस्रोचा जो फुल फॉर्म आहे तो काय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोची स्थापना जी आहे ती 1969 मध्ये झालेली आहे, 15 ऑगस्ट 1969. आता इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर फक्त एवढं नका सांगू अध्यक्ष कोण आहे, ते कितवे आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. तर इस्रोचे डॅशवे अध्यक्ष कोण आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. इस्रोचं मुख्यालय जे आहे तर ते बेंगलोरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊया मित्रांनो. कर्नाटक टपाल मंडळाने हे केलेलं आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात लांब 12 किलोमीटर लांबीच्या उन्नत वन्यजीव कॉरिडॉरची पाहणी केली, जो कोणत्या राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पातून जातो? तर बघा, राष्ट्रीय उद्यानामध्ये आजकाल काय सुरू आहे, तसं म्हणून एखादं राष्ट्रीय उद्यान असेल यामध्ये बरेचसे वन्य प्राणी असतात, तर मग त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये काय केलं जातं, एक उड्डाण पूल बनवला जातो, म्हणजे किंवा पासेस बनवले जातात. वरती रस्ता असेल, खालून जर बघितलं तर प्राणी इझिली ये जा करू शकतात. अशा प्रकारे आपण जर बघितलं तर ब्रिजेसची वगैरे रचना केली जाते. मग याला म्हटलं तर उन्नत वन्यजीव कॉरिडॉर. तर आपण ऑलरेडी अभ्यासलं, दिल्ली उत्तराखंड काय बनत आहे, इकॉनॉमिक कॉरिडॉर बनत आहे. मग आता त्या कॉरिडॉरमध्ये एक राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे, तर या उद्यानात हा 12 किलोमीटर लांबीचे एक उड्डाण पूल तयार केला जात आहे, जो आशियातील सगळ्यात लांब आहे. हे यासाठी महत्वाचं आहे, इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर दिल्ली डेहराडून जो काही इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तर त्याच्या मधील हा महत्वाचा 12 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर आहे, जो कशामधून जातो, जंगलामधून जातो, राजाजी राष्ट्रीय उद्यानामधून जातो. आपण जर बघितलं उद्दिष्ट काय, तर वाहनांच्या वाहतुकी दरम्यान कोणताही अडथळा न येता वन्य प्राण्यांना काय करायला, विशेषतः हत्ती वाघांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासातून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, हेच याचं उद्दिष्ट आहे, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न. ग्रामीण भारतातील डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी सीडॅक हैदराबादने कोणाच्या सहकार्याने ई-सेफेअर नावाचा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम सुरू केला? तर ग्रामीण भागात डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी सीडॅक हैदराबादने रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने ई-सेफेअर नावाचा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. मग आपण जर बघितलं तर 10 लाख ग्रामीण महिलांना सायबर सखी म्हणून प्रशिक्षित केलं जाणार आहे आणि मग त्या इतरांना शिकवणारे डिजिटल गोष्टींबाबत माहिती देणार आहे. पुढे जाऊया. हिमाचल प्रदेशने 15 एप्रिल 2026 रोजी कोणता स्थापना दिवस सेलिब्रेट केला? तर हिमाचल प्रदेशने आपला 79वा स्थापना दिवस जो आहे मित्रांनो तो सेलिब्रेट केलेला आहे. हिमाचल प्रदेशला स्थापन होऊन एवढे दिवस झाले का? कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी इकडे लक्ष द्या. आता 30 संस्थानांच्या विलिनीकरणानंतर
15 एप्रिल 1948 रोजी हिमाचल प्रदेश जे आहे मुख्य आयुक्तांचा प्रांत किंवा राज्य म्हणून अस्तित्वात आलं होतं. वेगवेगळे छोटे मोठे 30 संस्थान काय करण्यात आले होते, विलीन करण्यात आले होते, एकत्र मर्ज करण्यात आले होते आणि हिमाचल प्रदेशला त्यावेळेचा जो केंद्रशासित प्रदेश होता त्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं. त्याला म्हटलं जात होतं मुख्य आयुक्ताचं प्रांत किंवा मुख्य आयुक्ताचे राज्य. म्हणून 15 एप्रिल हा जो दिवस आहे हा हिमाचल दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. हिमाचलला पूर्ण राज्याचा दर्जा जो आहे तो 18 डिसेंबर 1970 रोजी एक कायदा करण्यात आला आणि त्यानुसार 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेश भारताचं 18वं राज्य जे आहे ते बनलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानने म्हणजे ANRF ने आपण जर बघितलं तर जटिल शोध निबंध सोपे करण्यासाठी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सरल AI प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. तर तुम्ही PhD करणारे जे मुलं असतात तर ते काय करत असतात, आपला थिसिस शोध निबंध जो आहे तर तो लिहित असतात, पण ते कधी कधी खूप किचकट असतात, ते नॉर्मल लोकांना ते समजतच नाही. तर त्यांना इझी करण्यासाठी किंवा जे पेटंट फाईल केलं जातं म्हणजे एखादा शोध लावला एखाद्या व्यक्तीने तर तो त्याचा नावावर त्याला स्वतःला करून घेण्यासाठी पेटंट दाखल करतो. तर हे शोध हे पेटंट जे आहे तर जे काही मांडलेले किंवा लावलेले शोध आहे ते सोपे करून लोकांना समजेल अशा पद्धतीने आपण जर बघितलं त्याची रचना करण्यासाठी सरल AI ची निर्मिती करण्यात आलेली आहे IIIT हैदराबादने. तर आपण जर बघितलं तर IIIT आपल्याला IIT माहिती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे काय आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ असं काहीतरी याचा फुल फॉर्म आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर असं हे IIIT हैदराबाद जे आहे तर त्यांनी सरल AI बनवलेला आहे. आता सरलचा फुल फॉर्म आहे सिम्प्लिफाईड अँड ऑटोमेशन रिसर्च ॲम्प्लिफिकेशन अँड लर्निंग. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जे वेगवेगळे शोध जे आहे ते 18 भाषेमध्ये भाषांतरित करतं, छोटे व्हिडिओ पॉडकास्ट किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याला कन्वर्ट करतं. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, स्टार्टअप परिसंस्थेना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली ज्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी होता. तर केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया सीड फंड 2.0 ही मोहीम सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं स्टार्टअप इंडिया फंड फॉर फंड्स बरोबर, तर स्टार्टअप इंडिया फंड फॉर फंड्स हे सीड नाहीये, फंड फॉर फंड आहे 2.0 ही मोहीम जी आहे तर आपण जर बघितलं केंद्र सरकारने सुरू केली ज्यासाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. 13 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या या योजनेचा उद्देश डीप टेक नाविन्यपूर्ण उत्पादन सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपना प्रोत्साहन देणे. हा जो काही पैसा आहे हा स्टार्टअप पर्यंत पोहोचवला जाणार आहे, त्यासाठी सीडबी नावाची एक संस्था आहे, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ही जी सीडबी आहे मित्रांनो ती सुरुवातीला स्थापन करण्यात आली, पण तिला वैधानिक दर्जा कधी मिळालेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे जाऊया. कोणत्या देशाने एप्रिल 2026 मध्ये ह्योसोंग 11 गा या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. तर नॉर्थ कोरियाने ह्योसोंगा नावाच्या मिसाईलची चाचणी केली. चोई ह्योन नावाच्या 5,000 टन वजन असलेल्या डिस्ट्रॉयर म्हणजे एक प्रकारचं जहाज आहे त्यावरून ही चाचणी करण्यात आली. उत्तर कोरियाची राजधानी आहे पेंग्यॉंग. कोरियन पीपल्स ऑन तिथलं चलन आहे किम जोंग हुकुमशाह सर्वोच्च नेते आहे. 12वा प्रश्न आहे, भारतीय हवाई दल एप्रिल 2026 मध्ये मेंटेनन्स कमांडरी कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कोठे करत आहे. तर मेंटेनन्स कमांडरी कॉन्फरन्स जी आहे तर ती नागपूरमध्ये आयोजित केली जात आहे. तर नागपूरमध्ये एअरफोर्स नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ही परिषद. मेंटेनन्स कमांड एअर ऑफिसर कमांड इन चीफ एअर मार्शल यल्ला उमेश यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडलेली आहे. मेंटेनन्स कमांड इन मिशन मोड टू सपोर्ट ऑपरेशन्स असं याची थीम आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये भारतीय लष्कराने आपल्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या 200व्या वर्षाच्या स्मरणार्थ आपली पहिली ब्लू वॉटर सेलिंग एक्सपिडिशन समुद्र साहस कोठी सुरू केली आहे. तर भारताचा जो काही तोफखाना आहे तर त्या तोफखान्याच्या स्थापनेला 200 वर्ष पूर्ण झालेले आहे
आणि मग त्याच्या स्मरणार्थ आपण काय केलेलं आहे ते एक एक्सपिडिशन म्हणजे सागरी प्रवास जो आहे तो सुरू केलेला आहे, जो मुंबई पासून सुरू होईल. कुठून सुरू होईल तर मुंबई पासून सुरू होईल, मग मुंबई कोकण वगैरे तो तसंच पुढं जाणार आहे. तर मुंबईमधील मार्वे या ठिकाणावरून समुद्र साहस मोहीम सुरू होणार आहे. ती मुंबई ते विजयदुर्ग गोवा असा तिचा प्रवास जो आहे तो असणार आहे. मुंबई विजयदुर्ग गोवा आणि परत मुंबई 520 सागरी मैलाचा अंतराचा हा प्रवास असणार आहे. पुढे जाऊया. पहिला बैशाख हे नवीन वर्ष कोणत्या राज्यात साजरे केले जाते? पहिला बैशाख जे आहे तर ते पश्चिम बंगालमध्ये साजरा केलं जातं. तर बैसाख नावाने किंवा आपण जर बघितलं सेम नावाने खूप सारे सण सेलिब्रेट केले जातात. वैशाखी किंवा बैसाखी पंजाब आणि हरियाणामध्ये सेलिब्रेट केला जातो. विशू केरळमध्ये, रोंगाली बिहू आसाम, पुथुडू तमिळनाडू, पहिला बैशाख पश्चिम बंगाल आणि महाबिशुबा संक्रांती ओडिशामध्ये सेलिब्रेट केले जाते. पिकांच्या कापणीच्या दिवसाच्या वेळी हे सण सेलिब्रेट केले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपण जर बघितलं तर या सणाच्या बाबतीत शुभेच्छा ज्या आहे त्या राज्यातील नागरिकांना दिलेल्या आहेत. 15वा क्वेश्चन आहे. लखनौ येथे इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज नॅशनल म्यूट कोर्ट कॉम्पिटिशन 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे? तर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज नॅशनल म्यूट कोर्ट कॉम्पिटिशन 2026 जे आहे ते बनारस हिंदू विद्यापीठाने जिंकलेले आहे, ज्यामध्ये विजेता संघाला 25,000 रुपये मिळाले आहे. उपविजेता चंदीगड विद्यापीठ राहिलेले 11,000 रुपये मिळालेले आहे. आणि सर्वोत्कृष्ट संशोधक डॉक्टर राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विद्यापीठ राहिलेलं आहे. तर सर्वोत्कृष्ट संशोधक विद्यापीठ राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विद्यापीठ राहिलेलं आहे. मित्रांनो, शिल्पकार कुपन यूज करा आणि ही ज्या बॅचेस दिसते त्यावर 30% डिस्काउंट मिळवायचे आहे. ऑलरेडी एक बॅच डिस्काउंट मध्ये सुरू आहे. 60+ मार्काची गॅरंटी देणारी बॅच फक्त 1,000 रुपयामध्ये तुम्हाला यातील लेक्चर बघायचे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे. ही बॅच ऑलरेडी डिस्काउंट मध्ये सुरू आहे. चालू घडामोडीचा मासिक आपण बनवत आहोत. विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे एज्युकेशन सोपं करता येईल तर तो आमचा प्रयत्न आहे. तर हे मासिक तुम्हाला ऍपवर मिळून जाईल. बाकी टेस्ट क्वेश्चन आजचे बघा. बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण बनले? किती किलोमीटर लांबीचा दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉर सुरू झाला? आणि मेंटेनन्स कमांडरी कॉन्फरन्स 2026 कुठे सुरू झालेली आहे? आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असल्यास सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय मित्रांनो. जय हिंद सगळ्यांना.